19 सप्टेंबरला ओमान विरोधात होणार आहे। राज्यात अनेक भागात पावसानं पुन्हा जोर धरलाय। मराठवाड्यातल्या अनेक भागांना मुसळधार पावसानं झोडपलं असून पूरस्थिती निर्माण झाली आहे। बीड आणि अहिल्यानगर इथं पुरात अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफच्या मदतीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात मुसळधार पावसानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय, जनजीवन विस्कळीत झालंय। तालुक्यात विविध ठिकाणी काही नागरिक अडकले आहेत, त्यांची सुटका करण्यासाठी पुण्याहून एनडीआरएफचं पथक दाखल झालंय। नगर जिल्ह्यातही लष्कराची तुकडी तर एअरलिफ्ट करण्यासाठी नाशिकवरून हेलिकॉप्टर मागवण्यात आलंय। या संदर्भात उपमुख्यमंत्री तसंच पालकमंत्री अजित पवार यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या गेल्या आहेत। सततच्या पावसानं जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना पूर आलाय। पुराचं पाणी शेतीसह घरांमध्ये शिरलंय। माजलगाव धरणाचे 11 तर मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली, अनेक गावं जलमय झाली। सिल्लोड तालुक्यात पहाटे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, यामुळे परिसरातील नदी नाल्यांना पूर आला असून काही गावांचा संपर्क तुटला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे नदी नाले ओढे ओसंडून वाहत आहेत। पाथर्डी तालुक्यात जवखेडे खालसा आणि सतवड गावांमध्ये तसंच शेवगाव तालुक्यातल्या भागूर गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। पुरात अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफच्या पथकानं सुरक्षित स्थळी हलवलं आहे।